स्वर्गात, पृथ्वीवर, खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाऊ दे. प्रेज गॉड. स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जाऊ दे. म्हणजे येशूच्या नावात किती पॉवर आहे की प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जातो. येस. पण प्रियांनो, तुम्ही कित्येक वेळा खूप सारे नाही का प्रार्थना करता आणि येशूच्या नावात बोलता, पण तुम्ही तो फरक किंवा त्या प्रार्थनेचं उत्तर पाहता का? माझा प्रश्न तुम्हाला समजला मी काय बोलतो? येशूच्या नावात कधी कधी तुम्ही भूत काढता, येशूच्या नावात कधी कधी तुम्ही नाही का आरोग्यासाठी प्रार्थना करता, येशूच्या नावात कधी कधी तुम्ही नाही का खूप साऱ्या गोष्टी करता. बट मला तुम्हाला सांगू द्या, कधी कधी तुम्हाला नाही का त्या गोष्टी दिसत नाहीत. येस, समजतंय? कधी कधी तुम्ही ऐकता की हा पास्टर आला, हा देवाचा सेवक आला, असं झालं, येशूच्या नावात हो म्हणलं, असं झालं. पण ज्यावेळेस नाही का तुम्ही ट्राय करताय त्यावेळेस नाही का ती गोष्ट वर्कआउट नाही होते. येशूच्या नावामध्ये प्रॉब्लेम आहे का? नाही. आमेन. तर चला आपण नाही का एक किस्सा पाहूया बायबल मधूनच. प्रेषितांची कृत्ये 19वा अध्याय 13वा वचन 13 पासून 16 पर्यंत. किती जणांनी ऐकलं स्टोरी, किस्सा? आमेन. येशूचं नाव. आमेन. येशूच्या नावात मोठे मोठे चिन्ह चमत्कार होतात. बट सडनली नाही का इथं काय झालं? येस, ऑल ऑफ सडन नाही का या ठिकाणी काय झालं? आमेन. बायबलमध्ये नाही का प्रेषितांची कृत्येमध्ये नाही का रेकॉर्ड करते बायबल की एक व्यक्ती आहे, त्याचं नाव स्किवा आहे. येस, तो याजक आहे आणि त्याला 7 मुलं आहेत. सन्स ऑफ स्किवा म्हणतात त्याला. स्किवाची 7 पुत्र. आमेन. मराठीमध्ये काय म्हणतात? तेच नाव आहे ना मराठी? स्किवा. हा, आमेन. स्किवा म्हणून स्किवा नावाचा एक याजक आहे, त्याला 7 पुत्र आहेत. आमेन. आणि तो स्किवाचे जे 7 पुत्र आहेत प्रियांनो, त्यांनी बघितलं, त्यांनी ऐकलं होतं की पौल आणि येशूचे शिष्य येशूच्या नावात भूत काढतात. आणि तो याजक आहे, म्हणजे याजक म्हणजे त्या काळातला पास्टर. येस. तर ती पास्टरांची मुलं किंवा ती याजकाची मुलं काय म्हणाले? पौल काढतोय, येशूच्या नावात काढतोय, आम्ही पण काय कमी नाहीये, आम्ही पण पास्टरांची मुलं आहेत, आम्ही पण काढणार. आणि म्हणून ते नाही का एका भूतग्रस्त माणसाला भेटले आणि त्याला म्हणाले की ज्या येशूच्या नावाने नाही का पौल भूत काढतो, त्या येशूच्या नावात आम्ही तुला हुकूम देतो, या व्यक्तीला सोड आणि चालता हो. प्रेज गॉड. तो भूतग्रस्त व्यक्ती, तो दुरात्माग्रस्त व्यक्ती काय म्हणाला माहितीये का? पौलाला ओळखतो मी, येशूला पण ओळखतो, पण तू कोण आहे? प्रेज गॉड. येस. किती जणांनी वाचलंय बायबलमध्ये आधी? आमेन. पौलाला ओळखतो मी, येशूला पण ओळखतो, पण तू कोण आहे मला हाकलणारा? प्रेज गॉड. प्रेज गॉड. सो आपण नाही का त्याच्या आधीचं वचन वाचलं होतं, ते आहे फिलिप्पेकरास 2:10 आणि त्याच्या आधी मार्क 16:17. प्रेज गॉड. येशूच्या नावात बायबल काय सांगतो? प्रत्येक गुडघा टेकला जातो, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली. प्रेज गॉड. येशूच्या नावात प्रत्येक गुडघा टेकला जातो, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली. येशूच्या नावात खरोखर खूप महान सामर्थ्य आहे. प्रेज गॉड. बट नाही का हे काय झालं इथे? कसं काय नाही भूत निघला? तो दुरात्माग्रस्त व्यक्ती कसा काय नाही डिलिव्हर झाला इथे? येस. तुम्हाला माहितीये का, येशूच्या नावात जे हे नाही का वचन दिले, येशूच्या नावात, जर तुम्ही जे पहिलं ग्रीक ट्रान्सलेशन बायबल KJV मध्ये जे झालं, पहिलं ट्रान्सलेशन म्हणजे 16:11 किंग जेम्स व्हर्जन, तुम्ही जर गुगल कराल 16:11 किंग जेम्स व्हर्जन, हे पहिलं किंग जेम्स व्हर्जनचं बायबल आहे जे ट्रान्सलेट झालं. त्याच्यानंतर आता कितीतरी प्रत्येक वर्षाला जवळजवळ एक सुधारित आवृत्ती येते. प्रेज गॉड. तर त्या आवृत्तीच्या नुसार तिथं नाही का येशूचं नाव ग्रीक मध्ये नाही का, येशूचं नाव, जे नाव हे शब्द आहे ना, नाव, त्या शब्दाला नाही का एक वेगळा मीनिंग आहे प्रियांनो. प्रेज गॉड. तो मीनिंग काय आहे माहितीये का? नाव आणि नेचर, नाव आणि स्वभाव. आमेन. नाव आणि काय?
स्वभाव. प्रेज गॉड. याचा अर्थ शैतानाला जेव्हा हुकूम देण्यात येतो की येशूच्या नावात निघ, तो समोरच्या व्यक्तीमध्ये येशूचा स्वभाव आहे का पाहतो. आर यू अंडरस्टँडिंग? फक्त नाव नाही, स्वभाव. येशूचा स्वभाव पाहिजे तुमच्यामध्ये. प्रेज गॉड. जर येशूचा स्वभाव त्याला दिसला तर त्याला नाही का येशू दिसतोय. काला मी काय सांगतो आता, जर येशूचा स्वभाव नाही दिसत आहे, बायबल काय सांगतं, ती स्किवाचे पुत्र आहेत ना 7, त्याला नाही का इतकं मारलं त्या दुरात्माग्रस्त व्यक्तीने, की इतकं मारलं की उघडं नागडं करून नाही का त्याला पळून लावलं त्या लोकांना, 7 भावांना. त्या समजतंय मी काय सांगतो. प्रेज गॉड. सो ओरिजिनल ट्रान्सलेशन नाही का जे ग्रीक मध्ये आहे, एक शब्द आहे त्याला, सॉरी व्हॉट इज दॅट वर्ड? ग्रीक ट्रान्सलेशन अनमा. अनमाचा मिनिंग होतो कॅरेक्टर, स्वभाव. प्रेज गॉड. सो ज्या वेळेस नाही का तुम्ही येशूच्या नावात बोलताय कोणती गोष्ट, त्यावेळेस नाही का तुम्हाला येशूच्या नावामध्ये काय वेट आहे, येशूचं नाव काय, येशूचा स्वभाव काय हे माहिती पाहिजे प्रिया. प्रेज गॉड. येशूचं कॅरेक्टर तुम्हाला माहिती पाहिजे, येशूचा स्वभाव, येशूचं चरित्र तुम्हाला माहिती पाहिजे, येशू बरोबर तुमची ओळख पाहिजे. तर गोष्टी ज्या वेळेस तुम्ही नाही का येशूला ओळखून, येशूचा स्वभाव, येशूचं चरित्र पाहून त्यावेळेस तुम्ही हुकूम देताय प्रियांना, त्यावेळेस त्या शत्रू शैतानाला, त्या दुरात्म्यांना तुम्ही नाही दिसत आहे. प्रेज गॉड. येशू दिसतंय तुमच्यामध्ये, आणि ज्यावेळेस तो येशूला पाहतो त्याला सोडून पळून जावं लागेल. प्रेज गॉड. म्हणजे आज नाही का तुम्हाला समजलं की कॅरेक्टर पाहिजे, फक्त नाव इम्पॉर्टंट नाहीये, कॅरेक्टर पण पाहिजे आपल्याला माहिती, कोण येशू आहे. आम्ही पौलाला ओळखतो, आम्ही येशूला पण ओळखतो, पण तू कोण आहे आम्हाला हाकलणारा. समजतंय? आर यू अंडरस्टँडिंग? तू कोण आहे आम्हाला हाकलणारा. समजतंय? आणि आता मला नाही का आपण एक खूप सुंदर शब्दापाशी येऊन पोहोचलोय, कॅरेक्टर म्हणजे स्वभाव. प्रेज गॉड. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर तुम्हाला नाही का माहिती पाहिजे, एखाद्या व्यक्तीचा जर स्वभाव तुम्हाला समजून घ्यायचा आहे प्रियांनो, तर त्या व्यक्तीसोबत राहणं इम्पॉर्टंट आहे. प्रेज गॉड. एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला ओळखायचंय तर त्याच्यासोबत नाही का मैत्री करायला पाहिजे, त्या व्यक्तीसोबत नाही का चहा घ्यायला पाहिजे, तुम्ही त्या व्यक्तीसोबत जेवायला गेलं पाहिजे, किंवा त्या व्यक्तीच्या घरी तुम्हाला जावं लागतं, किंवा त्याच्यासोबत तुम्हाला वेळ घालावा लागतं, त्यावेळेस त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला समजणार. प्रेज गॉड. आता सगळं समजलं पास्टर, पण येशू सोबत कसं काय हे सगळं करू शकतोय येशूचा स्वभाव घेण्यासाठी. प्रेज गॉड. येशू सोबत कसं काय हे मी करू जेणेकरून मी येशूचा स्वभाव आत्मसात करेल. प्रेज गॉड. मी काल नाही का एक सगळ्यांना नाही का क्वेश्चन विचारला होता, ऐका, लक्ष देऊन ऐका. तुमच्यामध्ये येशू किती आहे हे तुम्ही मेजर करू शकता. प्रेज गॉड. तुमच्यामध्ये येशू किती आहे हे तुम्ही नाही का मोजू शकता प्रियांनो. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. तुमच्यामध्ये येशू किती आहे हे तुम्ही मोजू शकता. आमेन. काही लोकांना नाही का अचंबित करणारा हा प्रश्न आहे, हे सेंटेन्स आहे, तुमच्यामध्ये येशू किती आहे हे तुम्ही मोजू शकता. कसं काय मोजायचं आता? प्रेज गॉड. कसं काय मोजायचं? येशू माझ्यामध्ये आहे, बट किती आहे कसं मोजायचं? तुम्हाला सगळ्यात पहिलं येशू काय आहे हे समजलं पाहिजे, त्याच्यानंतर तो तुमच्यामध्ये किती आहे हे तुम्हाला नाही का मोजता येईल प्रियांनो. प्रेज गॉड. काल नव्हते आले ते नका आन्सर करू. प्रेज गॉड. आता येशू काय आहे मला कोण सांगेल? व्हेरी गुड. अजून? वर्ड ऑफ गॉड. आमेन. प्रेज गॉड. आमेन. 2 आन्सर आले आपल्याला, दोघांकडून आन्सर आला आपल्याला. येशू काय माहितीये का? देवाचं वचन आहे. योहान 1:1 काय सांगतंय? आमेन. येशू प्रेम आहे. प्रेज गॉड. बट बायबल काय सांगतं? योहान 1:1 मध्ये काय सांगितलंय? की शब्द
प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देवासह होता आणि शब्द देही झाला. येस, शब्द काय झाला? देही झाला. म्हणजे शब्दाने काय केली? बॉडी धारण केली आणि येशूच्या स्वरूपात आपण त्या शब्दाला पाहतोय. प्रेज गॉड. म्हणजे येशू काय आहे? देवाचा शब्द आहे. म्हणजे येशू काय आहे? देवाचं वचन आहे. प्रेज गॉड. येशू काय आहे? देवाचं वचन आहे. सगळ्यांनी बोला, येशू देवाचं वचन आहे. आता येशू तुमच्यामध्ये किती आहे हे तुम्ही कसं मोजू शकता? तुमच्यामध्ये देवाचं वचन किती आहे ह्याने. याचा अर्थ तुम्ही बायबल किती ऐकताय, किती वाचताय आणि आतमध्ये किती स्टोअर करताय ह्याच्यावर अवलंबून आहे तुमच्यामध्ये नाही का देव किती प्रमाणात उपस्थित आहे. प्रेज गॉड. तुमच्यामध्ये देवाचं वचन किती आहे ह्याच्यावरून तुम्ही किती देवाने भरलेले आहात हे डिटरमाइन होतं, हे ठरवण्यात येतं. समजतंय? डिफिकल्ट जाते, खूप अवघड जाते. मी काय सांगतोय ते खूप कठीण आहे. अजून सोयीस्कर सांगायचं का? प्रेज गॉड. तुमच्यामध्ये देवाचं वचन किती भरलेलं आहे ह्याच्यावरून समजणार की तुम्ही किती येशूने भरलेले आहात. कारण देवाचं वचन स्वतः येशू आहे. आमेन. देवाचं वचन काय आहे? गॉड हिमसेल्फ इज द वर्ड. देव स्वतः काय आहे? वचन आहे. प्रेज गॉड. देव स्वतः काय आहे? वचन आहे. जितकं तुम्ही वचनाने स्वतःला भराल तितकं तुम्ही नाही का येशूने स्वतःला भराल. प्रेज गॉड. आणि जितकं तुम्ही येशूने स्वतःला भराल तितकं त्याचा स्वभाव, तितकं त्याचं कॅरेक्टर तुमच्यामध्ये दिसायला लागेल. आमेन. फक्त प्रार्थना करून फायदा नाहीये. तुम्ही प्रार्थना ज्यावेळेस करताय प्रियांनो, तुम्हाला वचन माहिती पाहिजे. तुम्ही कोणत्या वचनाच्या आधारावर प्रार्थना करताय हे तुम्हाला समजलं पाहिजे. मी तुम्हाला नाही का सोयीचं करतो, तुम्हाला समजण्यासाठी इझी करून सांगतो. जर समजा तुमची प्रार्थना एक रेल्वे आहे, इलेक्ट्रिक ट्रेन आहे, जर तुमची प्रार्थना, रेल्वे माहिती आहे सगळ्यांना? येस, सगळ्यांना रेल्वे माहिती आहे. येस, प्रेज गॉड. फ्लाईट वाले नाही ना सगळे? प्रेज गॉड. सगळ्यांना रेल्वे माहिती आहे. प्रेज गॉड. रेल्वे कशी धावते? ट्रॅक वरून धावते, रेल्वे पटरीवरून धावते. आमेन. जर तुमची प्रार्थना रेल्वे आहे, ट्रेन आहे, ट्रेनचे डब्बे आहे, तर देवाचं वचन ते रूळ आहे, ट्रॅक आहे. प्रेज गॉड. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करताय तुमची प्रार्थना त्या ट्रॅकवर धावली पाहिजे वचनाच्या, तर ती स्टेशनला पोहोचणार. समजतंय मला काय सांगायचंय? जर तुम्हाला तुमच्याकडे खाली ट्रॅकच नाहीये, तुम्ही नाही का 3-3 तास प्रार्थना करताय, 6-6 तास प्रार्थना करताय, तुमची ट्रेन नाही का बिना पटरीचं कुठं पण फिरतीये, कधी ती नाही का स्टेशनला पोहोचणार नाही. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? सो वचन माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेज गॉड. वचन आणि प्रार्थना गो हँड टू हँड, सोबत चालतं. समजतंय मी काय सांगतोय? सो काही लोक नाही का प्रार्थनेला लय महत्व देतात, वचनाला कमी महत्व देतात. प्रेज गॉड. तुम्हाला सांगतो वचन खूप इम्पॉर्टंट आहे. वचन जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही राईट प्रार्थना करा. वचन जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही योग्य प्रार्थना करणार. आणि तुम्हाला माहिती आहे की ही प्रार्थना मी येशूच्या नावात मागितली पाहिजे, कारण हे वचन मध्ये लिहिले, माझ्या नावात तुम्ही पित्याकडे जे काय मागल ते मी करीन. येस. सो वर्ड इज इम्पॉर्टंट. जसं प्रेयर इम्पॉर्टंट आहे तसं वचन पण इम्पॉर्टंट आहे. सो वचन माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बायबल नीट वाचाल प्रियांनो, मी तुम्हाला एक वचन देतो. स्तोत्र संहिता 138:2 मध्ये लिहिलंय, कुणीतरी वाचा. देवाने त्याच्या नावापेक्षा त्याच्या वचनाला जास्त महत्व दिलंय. येस. Psalms 138:2, स्तोत्र संहिता 138:2. इथे काय लिहिलंय? परमेश्वराने त्याच्या नावापेक्षा त्याच्या वचनाला जास्त महत्व दिलंय, त्याच्या वचनाला उंचावलंय. समजतंय? म्हणजे वचनाला त्याने परमेश्वराने काय केलंय? त्याच्या नावापेक्षा जास्त महत्व दिली आहे. बायबल मध्ये लिहिलंय, मी बायबलच्या बाहेरून नाही सांगत आहे. आमेन. सो तुमच्या लाईफ मध्ये त्याच्या वचनाला किती स्थान आहे? जेव्हा तुम्ही नाही का तुम्ही वचनाला किती ऐकताय किंवा किती वाचताय ह्याच्यावरून ठरवलं जातं. समजतंय मी काय सांगतोय तुम्हाला प्रियांनो?
कॅन यू इमॅजिन, येशू ख्रिस्त स्वतः वचन आहे. बायबल सांगतं योहान 1:1 मध्ये, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देवासह होता आणि शब्द देह झाला. येस, आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. सो येशू म्हणजे काय आहे? स्वतः देवाचं वचन. येशू काय आहे? स्वतः देवाचं वचन, म्हणजे चालतं फिरतं बायबल. येशू ख्रिस्त काय? चालतं फिरतं बायबल म्हणजे देवाचं वचन. कॅन यू इमॅजिन, येशू नाही का पवित्र आत्म्याने भरला. आमेन. वचन आणि पवित्र आत्म्याचं कॉम्बिनेशन बघा. येशू वचन आहे. आमेन. पवित्र आत्म्याने भरला. बायबल काय सांगतं? तो अरण्यात पवित्र आत्म्याने त्याला घेऊन गेला. आणि सगळ्यात पहिली गोष्ट कुठे गेला येशू? काना येथे लग्नामध्ये. येस. आणि ज्या वेळेस नाही का वचन काना येथील लग्नामध्ये गेलं, त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन झालं, त्या ठिकाणी चमत्कार झाला. समजते मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय? जर लग्नामध्ये तुमच्या वचन आहे, येशू कोण आहे? देवाचं वचन आहे. येशूला लग्नामध्ये इन्व्हाइट केलं होतं. प्रेज गॉड. तुमच्या जीवनाच्या खास मोमेंट मध्ये तुम्ही वचनाला प्राधान्य देताय, तुम्ही वचनाला महत्व देताय, त्या ठिकाणी चमत्कार होणार. समजतंय मी काय सांगतो? अजून तुम्हाला नाही का सहज आणि सोपं करून उलगडा करून सांगतो. मार्था आणि मरिया दोघी बहिणी होत्या. प्रेज गॉड. मार्थेने येशूला आपल्या घरी बोलवलं. त्या ठिकाणी घरी बहीण होती मरिया. मरिया बायबल काय सांगतं? येशूच्या चरणापाशी बसून तो काय बोलतोय ते ऐकत होती कंटिन्युअसली. प्रेज गॉड. आणि मार्था काय करत होती? येशू घरी आलाय म्हणून मी नाईसली काहीतरी नाही का कुक करेल, खूप छान बिर्याणी बनवते किंवा खूप छान काहीतरी आज नाही का स्वयंपाक बनवते, कारण माझा येशूची मला सेवा करायची, येशूला मला खुश करायचं. प्रेज गॉड. आज येशू माझ्या घरी आहे. कम ऑन. मी येशूला असंच नाही सोडणार. माझ्या घरी आहे. माझ्या घरी काय जेवला तो नाही का त्याची टेस्ट नाही का सगळ्या गावामध्ये सांगितली पाहिजे. प्रेज गॉड. त्यामुळे ती काहीतरी खास करायचा प्रयत्न करतेय येशूसाठी किचन मध्ये. समजतंय मी काय सांगतो? म्हणजे काय झालं? ही काय झालं? मिनिस्ट्री करते. येशू घरामध्ये येशूला बोलवलंय आणि ती काय करते? मिनिस्ट्री करते, म्हणजे सेवा करते. मिनिस्ट्रीचा मिनिंग काय होतो? सेवा. सो येशूची काय करते? ती सेवा करते. कशी करून? स्वयंपाक बनवून. प्रेज गॉड. मी सुरुवात करताना सांगितलं येशू काय आहे? देवाचं वचन आहे. प्रेज गॉड. वचन तुमच्या घरामध्ये आलंय. प्रेज गॉड. मरिया वचनापाशी बसलीये आणि वचनाला ऐकतीये. समजते मी तुम्हाला काय सांगतोय? कदाचित नाही का बायबल तुमच्या नाही का शेल्फवर आहे, ड्रॉअर मध्ये, कबर्ड मध्ये. प्रेज गॉड. वचन घरी आहे पण वचनापाशी तुम्ही आहे का? समजते मी तुम्हाला काय सांगतोय? येशू घरी आलाय. येशू काय? वचन आहे बायबल नुसार. आणि येशूच्या चरणापाशी ती असं बसलीये आणि येशू काय बोलतोय ते नाही का कंटिन्युअसली ऐकते. आर यू अंडरस्टँडिंग? सो ती पण सेवाच करतीये, मार्था पण सेवाच करते, बट तिची सेवा वचनाला सोडू नये, वचनापासून स्वतःला नाही का दूर ठेवू नये. कळतंय मी काय सांगतोय? दोघी पण नाही का घरामध्येच आहेत, पण तिचं वचनाला तिने प्राधान्य दिलं. तिने बिर्याणीला प्राधान्य नाही दिलं. तिने काय केलं? वचनाला एक्झॉल्ट केलं, वचनाला प्रायोरिटाईज केलं तिच्या जीवनामध्ये. आणि तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस पुढे तुम्ही बायबल वाचताय त्यावेळेस काय झालं? मार्थाची खूप दगदग झाली, चिडचिड झाली. ती म्हणाली, काय प्रभू, काय प्रभू, माझ्यावर एवढा कामाचा ओझा पडलाय, माझ्यावर एवढं कामाचं नाही का लोड आलाय, आणि माझी बहीण मला मदत पण करत नाही, तुमच्या सोबत बसलीये वचन ऐकत. तिला माझ्याकडे पाठवा थोडं नाही का, मला मदत करायला तिला सांगा. प्रेज गॉड. येशू उठतो आणि काय म्हणतो? मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस. मरियेने जो वाटा निवडलाय तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रेज गॉड. येशू कुणाची पाठ राखण करतोय? येशू कुणाची पाठ ठपठपवतोय? प्रेज गॉड. येशू कुणाला बॅक करतोय? येशू कुणाच्या सपोर्ट मध्ये उभा राहतोय? दोघीपैकी
जी वचन ऐकतीये, जी वचनाला प्राधान्य देतीये, तिच्या बाजूने येशू उभा राहतोय. प्रेज गॉड, प्रेज गॉड. तुम्हाला असं वाटत असेल मी खूप मिनिस्ट्री करतोय, मी खूप प्रेयर करतोय लोकांसाठी, बट तुमच्या लाईफ मध्ये नाही का वचनाला प्राधान्य आहे का? प्रेज गॉड. तुमच्या जीवनामध्ये वचनाला किती जागा आहे, तुमच्या लाईफ मध्ये वचनाला किती जागा आहे, हे खूप महत्वाचं आहे प्रियांनो. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? बायबल काय सांगतं? स्तोत्रसंहिता 107:20 मध्ये, प्रेज गॉड, बायबल काय सांगतो? तो आपला संदेश म्हणजे वचन, तो आपले वचन पाठवतो आणि लोकांना बरे करतो. प्रेज गॉड. म्हणजे वचनामध्ये हे सामर्थ्य आहे प्रियांनो. काही लोक चर्चमध्ये येतात, वचन चालू असताना हिलिंग भेटते त्यांना. काही लोकांना असं वाटतं की वचन ऐकायचं, वचन कसं आहे माहितीये का? काही लोकांना असं वाटतं जोपर्यंत नाही का प्रार्थना, जी शेवटची प्रार्थना असते ना, ती मेन असते. असं जेव्हा नाही का आम्ही नवीन होतो आम्हाला असं वाटायचं, शेवटची जी प्रार्थना असते ना ती मुख्य प्रार्थना असते. त्या प्रार्थनेला कसं लोक बरे होतात ना, असं आम्हाला सुरुवातीला वाटायचं. ती मेन प्रेयर असते. भूत निघतात, लोक बरे होतात. आम्हाला हे कोणी सांगितलंच नाही, पण ज्यावेळेस वचन वाचायला लागलं त्यावेळेस आम्हाला समजलं की बायबल सांगतं की तो त्याचे वचन पाठवतो आणि लोकांना बरे करतोय. म्हणजे हिलिंग देवाच्या वचनामध्ये. समजतंय मी काय सांगतोय? आरोग्य देवाच्या वचनामध्ये. आमेन. जर तुमचा विश्वास आहे, तुम्ही नाही का देवाचं वचन ऐकायला बसलाय आणि तुमच्या शरीरामध्ये कोणता व्याधी आहे, विकार आहे, आजार आहे, पीड आहे, आय एम टेलिंग यू, जसं देवाचं वचन तुमच्याकडे येतंय, स्वीकारा विश्वासाने. प्रेज गॉड. हॅव्हिंग सेड दिस, नाही का, मला तुम्हाला एक किस्सा आठवून सांगायचा आहे. येशू, याईर नावाचा एक व्यक्ती येतो, येशूला म्हणतो की गुरुजी तुम्ही प्लीज माझ्या मुलीला बरं करा, कारण माझी मुलगी आजारी आहे. येस, सगळ्यांनी वाचलाय तो किस्सा, सगळ्यांनी ऐकलाय, मी पण पुष्कळ वेळा प्रीच केलाय, बट परत नाही का तुम्हाला रिहायड्रेट करतो. प्रेज गॉड. याईर नावाचा एक व्यक्ती येतो, माझी मुलगी आजारी आहे आणि मरायला टेकली, गुरुजी प्लीज या आणि तिला बरं करा. प्रेज गॉड. जसं मी मागाशी सांगितलं, येशू काय आहे? देवाचं वचन आहे. कॅन यू इमॅजिन? परमेश्वराने काय म्हटलं की तो आपले वचन पाठवतो आणि लोकांना बरे करतो. आता देवाने नाही का त्याचं वचन पाठवलंय. येशू आहे ना, देवाचं वचन आहे. येशू याईरच्या घराकडे निघालाय आता. आमेन. त्याचं वचन काय करतंय? चाललंय. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? ह्या अँगलने माझ्यासोबत विचार करा तुम्ही. देवाने वचन पाठवलंय, आता वचन चाललंय, जेणेकरून वचन त्या मुलीला बरं करणार. आता प्रेज गॉड. येशू काय आहे? देवाचं वचन आहे. वचन चाललंय आता त्या मुलीला बरं करायसाठी. आणि सडनली गर्दीमधून नाही का एक स्त्री येते आणि ती विश्वासाने येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि येशूमधून आरोग्य सख ओढून घेते. प्रेज गॉड. येशूमधून काय करते? ती आरोग्य ओढून घेते आणि तिचा रक्तस्राव बरा होतो. समजते मी काय सांगतोय? तिचा रक्तस्राव बरा होतो. परत मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. आता वचन चाललंय, वचनाला तिने विश्वासाने स्पर्श केला आणि तिने तिचा चमत्कार ओढून घेतला. जेव्हा की वचन याईरच्या मुलीसाठी चाललं होतं. प्रेज गॉड. कदाचित आता प्रज्वलसाठी मी काहीतरी बोलतोय. प्रेज गॉड. प्रज्वलसाठी काहीतरी आशीर्वाद मी रिलीज करतोय, पण समजा प्रज्वलचं लक्ष नाही, सुधीर ब्रदर म्हणतोय मी रिसीव्ह करतो येशूच्या नावाने विश्वासाने, तो ते आशीर्वाद ओढून घेऊ शकतोय. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? आर यू अंडरस्टँडिंग? समजलं आता मी तुम्हाला काय सांगतोय? सो ज्या वेळेस तुम्ही विश्वासाने ग्रहण करताय, देव नाही का कुणासाठी तरी आशीर्वाद, गर्दीमध्ये बसलेल्या लोकांपैकी कुणासाठी तरी काहीतरी आशीर्वाद रिलीज करतोय, पण ती व्यक्ती सिरियस नाहीये ते रिसीव्ह करण्यासाठी. दुसरी व्यक्तीला वाटतं की हे मी घेतलं पाहिजे, मी घेते येशूच्या नावामध्ये, ती व्यक्ती घेऊन जाते. प्रेज गॉड. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? सो रिच आउट टू द वर्ड. आमेन. जसं वचन नाही का, तुम्ही बसलाय आणि वचन ऐकताय, सो वचन ट्रॅव्हल करतं इथं.
वचन ट्रॅव्हल करतंय. कुणाला स्पर्श करू, कुणाला स्पर्श करू, कुणाला हील करू, कुणाला ब्लेस करू. प्रेज गॉड. आणि तुमच्यापैकी जो व्यक्ती जागरूक आहे तो विश्वासाने वचनाला स्पर्श करतो, विश्वासाने वचनाला काय करतो, रिस्पॉन्ड करतो. आणि जो वचनाला विश्वासाने रिस्पॉन्ड करतो त्याचा चमत्कार घेऊन जातो तो. दिस इज कॉल्ड कटलाम बनू, सीज करणं. प्रेज गॉड. ह्याला काय म्हणतात ग्रीक भाषेमध्ये कटलाम बनू. कटलाम बनू म्हणजे सीज करणं, म्हणजे पकडून ठेवणं गोष्टी. येस, सीज कसं आपण, दिस इज माइन, मी नाही देणार, माझं आहे, नाही का बोलतो आपण, ह्याला सीज करणं म्हणतात. समजतंय बायबल काय सांगतंय? मत्तई 11:12 मध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या दिवसापासून आमेन स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे. आणि आक्रमण करणारे ते काय करत आहेत, बळकावत आहेत. आमेन. बायबल काय सांगते, देवाने स्वर्ग खुला केलाय प्रियांनो, तुम्ही बळकावू शकता स्वर्ग, पण तुम्हाला आक्रमण करता आलं पाहिजे. कसं? विश्वासाने. प्रेज गॉड. तुम्ही मजबूत पाहिजे, तुम्ही सयाने पाहिजे, तुम्ही मॅच्युअर पाहिजे ती गोष्ट रिसीव्ह करण्यासाठी, ती गोष्ट बळकावण्यासाठी. आमेन. नाहीतर दुसरा कोण घेऊन जाईल. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? 1 पेत्र 1:23. कॅन समवन प्लीज रीड? प्रेज गॉड. बायबल काय सांगतं इथं? कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नाही. आमेन. तुमचा जन्म नाशवंत बीजापासून नाही झाला, तर अविनाशी बीजापासून झालाय. आमेन. अविनाश नाही आला. प्रेज गॉड. कारण तुमचा जन्म नाशवंत बीजापासून नाही झाला, तर अविनाशी बीजापासून झालाय. येस. काही लोकांना असं वाटत असेल आपली जिनिओलॉजी नाही का आदमाला कनेक्ट करत असतील. स्टॉप इट. प्रेज गॉड. तुम्हाला असं वाटत असेल आमचा पूर्वज आदम आहे, तुम्ही रॉंग विचार करताय. तुमचा पूर्वज काय आदम नाहीये, तुमचा पूर्वज येशू ख्रिस्त आहे. प्रेज गॉड. तुमचा जन्म अविनाशी बीजापासून म्हणजे देवापासून झालाय, म्हणजे देवाच्या वचनापासून. अविनाशी बीज काय माहितीये का? देवाचं वचन आहे. तुमचा जन्मच देवाच्या वचनापासून झालाय. तुमचा जन्म रक्तमांसापासून नाही, तुमचा जन्म मनुष्याच्या इच्छेपासून, वासनेपासून नाही झाला माझ्या प्रियांनो. तुमचा जन्म देवाच्या अविनाशी वचनापासून झालाय. अविनाशी वचनापासून झालाय. अविनाशी वचनापासून झालाय. तो वचन आहे. तुमचा जन्म वचनापासून झालाय. आमेन. तो काय आहे? वचन आहे, अविनाशी वचन आहे. आणि तुमचा जन्म पण अविनाशी वचनापासून झालाय, म्हणजे तुमचा जन्म ख्रिस्तापासून झालाय माझ्या प्रियांनो. प्रेज गॉड. जसं सुरुवात मी केली, जितकं जास्त तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे तितकं जास्त तुमच्या जीवनामध्ये येशू आहे. प्रेज गॉड. कारण बायबल काय सांगतं? देवाचं वचन हे जीवन आणि आत्मा आहे. येस. देवाचं वचन काय? जीवन आणि आत्मा आहे. म्हणजे जितकं देवाच्या वचनाचा इंटेक तुम्ही करताय, जितकं देवाचं वचन तुम्ही जास्त घेताय प्रियांनो, तितकं जास्त तुमच्यामध्ये नाही का येशू आहे. प्रेज गॉड. तितकं जास्त तुमच्यामध्ये नाही का येशूचं कॅरेक्टर, येशूचा स्वभाव आहे माझ्या प्रियांनो. जितकं जास्त तुम्ही देवाचं वचन घेताय, म्हणजे तुम्ही जितकं जास्त वचन वाचताय, तुम्ही जितकं जास्त वचन ऐकताय, तुम्ही बदलताय. कसं बदलताय? वचन तुम्हाला बदलतंय. वचन तुमच्यामध्ये चेंजेस आणते. वचन तुमच्यामध्ये नाही का बदल घडवतंय. अरे नाही, वचनामध्ये असं लिहिलंय. तुम्ही प्रार्थना करता करता कदाचित एखादा चुकीचा शब्द बोलत असाल तुम्ही प्रार्थना करताना, मग नंतरून तुम्हाला असं वाटतं की अरे हे तर वचनाच्या नुसार नाही, मी इतक्या दिवसापासून वचन वाचतोय पण मी हे माझ्या मनाने बोलत होतो, आजपासून हे बोलणार नाही सेंटेन्स मी, कारण देवाचं वचनला कॉन्ट्रॅडिक्ट होतं हे सेंटेन्स. प्रेज गॉड. का हे नॉलेज आलं तुम्हाला? हे का समजलं? कारण तुम्ही देवाचं वचन वाचलंय, कारण तुम्ही देवाचं वचन ऐकताय. आणि जसं जसं तुम्ही देवाचं वचन ऐकताय, तुमच्या मनाचं रूपांतर होतंय, तुमच्या जीवनाचं रूपांतर होतंय. तुमचं रूपांतर होऊन तुमचं नाही का तुमच्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर येते. बायबल काय सांगते? संकटाने धीर. सुधीर ब्रदर आहेत आज आपल्यामध्ये. प्रेज गॉड. संकटाने धीर, धीराने शील.
आणि शीलाने काय होते? आशा निर्माण होते. प्रेज गॉड. हे संकटाने धीर, धीराने काय होतं? शील. शील म्हणजे काय माहितीये का? कॅरेक्टर. प्रेज गॉड. ही प्रोसेस आहे प्रियांनो. प्रेज गॉड. काही लोक नाही का संकटामध्ये नाही का सापडतात, धीर उत्पन्न होण्याच्या आधीच बॅकलाइड होतात. किती त्रास, किती संकट आत्मिक जीवनामध्ये. असं असतंय का कुठं? प्रेज गॉड. संकट आले म्हणून काय पळायचं का? नाही, दटून राहायचं. संकटांना नाही का सामोरे जात जात नाही का तुमच्यामध्ये काय निर्माण होतो? धीर निर्माण होतो. आणि ज्यावेळेस धीर त्याचं कार्य कंप्लीट करतो, तुमच्यामध्ये कॅरेक्टर निर्माण होतो. आणि शैतान त्या कॅरेक्टरला घाबरतोय. जसं मी सुरुवातीला सांगितलं, कोणतं कॅरेक्टर? येशूचं कॅरेक्टर तुमच्यामध्ये. त्याला येशू दिसायला लागतो. त्याला प्रज्वल नाही दिसत आहे, त्याला सोनाली नाही दिसत आहे, जसिका नाही दिसत आहे त्याला. नेक्स्ट टाइम जेव्हा दुरात्माग्रस्त व्यक्तीच्या समोर तुम्ही उभं राहाल, तो तुम्हाला स्कॅन करणार. अरे हा तर बालाजी दिसतोय, अरे हा तर सुधीर दिसतोय. नाही, त्याच्या आतमध्ये मला येशू दिसतोय. प्रेज गॉड. तुमचा आवाज येशूच्या आवाजाबरोबर सिंक झाला पाहिजे. सिंक शब्द ना माहिती का कसा आहे? सिंक. ज्यावेळेस तुम्ही नाही का नवीन सिम कार्ड घेता आणि तुमच्या मोबाईल मध्ये टाकता, त्यावेळेस नाही का एक क्वेश्चन विचारतो तुमचा मोबाईल, कॉन्टॅक्ट सिंक करायचे का? सिम सोबत, नवीन सिम सोबत मोबाईल मध्ये जे सेव्ह कॉन्टॅक्ट आहेत सिंक करायचे का? म्हणजे मर्ज करायचं का? म्हणजे तुमचा स्वभाव आणि येशूचा स्वभाव एक होतो. ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता, चर्च मध्ये रेग्युलर येता, तुम्ही वचन ऐकून ऐकून तुम्ही काय होता? सिंक्रनाइज्ड होता. आणि ज्यावेळेस सिंक्रनाइज्ड होता, शैतानाला नाही का येशू दिसायला लागतो, तुम्ही नाही दिसायला लागत. प्रेज गॉड. प्रेज गॉड. समजतंय तुम्हाला काय सांगतो? सो ज्या वेळेस नाही का लाटा येतील, संकट समस्या येतील, आय एम टेलिंग यू, जर तुम्ही नाही का येशूचं कॅरेक्टर धारण केलंय, तर येशूच्या कॅरेक्टर मध्ये ही गोष्ट आहे समुद्रावर चालण्याची. प्रेज गॉड. समजतंय मी काय सांगतोय? येशूचं कॅरेक्टर तुमच्या आतमध्ये. सी, येशू सोबत असणं ही वेगळी गोष्ट आहे, पण बायबल काय सांगतंय की तुमच्यामध्ये येशू आहे, तुमच्यामध्ये देव आहे. नवीन करारातले लोक आहेत ना, इमॅन्युअल ग्लोरी पाहिला त्यांनी, देव आमच्या सोबत. पण आपण बॉर्न अगेन म्हणजे आपण प्रेषितांच्या कृत्याच्या नंतरची लोक आहेत. देव आमच्या आत आहे आता. प्रेज गॉड. इमॅन्युअल, देव आमच्या सोबत नाही प्रियांनो. आपण त्याच्या पुढच्या रेव्हलेशन मध्ये देव आमच्या आतमध्ये वस्ती करतोय. जर देव आमच्या आतमध्ये वस्ती करतोय, तर त्याचा कॅरेक्टर आतून झळकतोय आपल्यामध्ये. प्रेज गॉड. समजतंय? सो ज्यावेळेस तुम्ही समुद्रावर चालणार, तो कॅरेक्टर नाही का तुम्हाला वरती उचलणार. प्रेज गॉड. तो कॅरेक्टर आतमध्ये नाही ना, तुम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये नाही का डुबणार, गटांगळ्या खाणार आणि डुबून जाणार. का? तो कॅरेक्टर डेव्हलप नाही झाला. संकट समस्या आल्या, प्रॉब्लेम्स आलं आणि तुम्ही नाही का कुरकुर केली, तुम्हाला वचन माहित नाही. चर्च मध्ये नाही का वचन संपल्यानंतर आमेन प्रेज द लॉर्ड करायला आले तुम्ही. प्रेज गॉड. समजतं मी काय सांगतो? घरी वचन वाचत नाही, प्रार्थना नाही करत आहे, तुमच्या जीवनामध्ये नाही का वचनाला प्राधान्य नाही. बायबल काय सांगतं? येशू स्पष्ट बोलला, तुम्ही जर माझ्यावर प्रेम करता तर माझ्या आज्ञा पाळा. काय बोलला? तुम्ही जर माझ्यावर प्रेम करता तर माझ्या आज्ञा पाळा. तुम्हाला माहितीये, ह्या सेंटेन्स कडे जरा लक्ष द्या. मी तुम्हाला ह्याची फोडणी करून सांगतो व्यवस्थित. तुम्ही जर माझ्यावर प्रेम करताय, नाही येते? प्रेज द लॉर्ड. या, तुम्ही जर माझ्यावर प्रेम करताय तर माझ्या आज्ञा पाळाल. प्रेज गॉड. आता मी तुम्हाला ह्याचं विभाजन करून तुम्हाला समजावून सांगतो. मी सियोनाला म्हटलं, सियोना इकडे ये, आणि त्याच्यानंतर सियोना इकडे आली. प्रेज गॉड. माझ्या आज्ञेचं काय केलं तिने? पालन केलं. प्रेज गॉड. पण मी तिला बोलतोय सियोना इकडे. सगळ्यात पहिले काय झालं? तिने ऐकलं. लक्ष द्या माझ्याकडे. तिने काय केलं? ऐकलं. त्याच्यानंतर तिने काय केलं? रिसीव्ह केलं, प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर तिने नाही का कृतीमध्ये ती गोष्ट केली.
समजतंय मी काय सांगतोय? सो ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकताय, ज्यावेळेस तुम्ही वचन रिसीव्ह करताय, त्याच्यानंतर वाली गोष्ट आहे कृती. समजतंय मी काय सांगतो? तुम्ही नाही का हे जमणार नाही मला होत नाही, नाही का ह्या गोष्टी नाही का हे करत नका बसू प्रियांनो. ऍटलिस्ट आधी ऐका. प्रेज गॉड, ते रिसीव्ह करा. बायबल काय सांगतं? देवाचं वचन जीवन आणि आत्मा आहे. तुमच्या शरीराला नाही का असं उचलून घेऊन ती गोष्ट करून घेईल. समजतंय मी काय सांगतोय? आधी ऐका, ऐकणारे व्हा. बायबल काय सांगतं? विश्वास ऐकून आणि ऐकून येतो. देवाचं वचन नाही का जीवंत आहे प्रियांनो, सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणार आहे देवाचं वचन. प्रेज गॉड, हलक्यामध्ये नका घेऊ देवाचं वचन. प्रेज गॉड, देवाचं वचन ऐकताय, त्याच्यानंतर काय होईल माहितीये का? ते आमूलाग्र बदल तुमच्या जीवनामध्ये घडतील जे देवाचं वचन डिमांड करते. प्रेज गॉड, ऐकूनच नाही का हे नाही होऊ शकत. काय काय लोक लगेच निकष लावतात, माझ्याच्याने नाही होत, हे आपल्याला नाही का हे करायला जमत नाही. प्रेज गॉड, पण जर तुम्ही नाही का बायबल काय सांगते? देवाचं वचन ऐकताय, रिसीव्ह करताय, त्याच्यानंतर देवाचा आत्मा तुमच्याकडून ती गोष्ट करून घेईल. कारण बायबल काय सांगतंय? त्याचं वचन खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे. असाल तुम्ही खडक, असाल तुम्ही दगड, पण ज्यावेळेस देवाचं वचन प्रहार करेल, तुकडे होतील. प्रेज गॉड, असेल तुमच्यामध्ये नाही का एक रगड स्वभाव, स्ट्रॉंग होल्ड असेल कोणत्या गोष्टीचा. प्रेज गॉड, पण देवाचं वचन ज्यावेळेस हिट करेल ना तुम्हाला, ती गोष्ट नाही का फुटून जाईल, तुटून जाईल, तुकडे तुकडे होतील, भुगा होईल त्या गोष्टीचा. जी गोष्ट तुमच्या जीवनात नाही का स्ट्रॉंग होल्ड निर्माण करते, जी गोष्ट तुम्हाला नाही का एखादी गोष्ट करण्यापासून, तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जाण्यापासून, तुमच्या जीवनात वर येण्यापासून तुम्हाला एखादी गोष्ट नाही का थांबवतीये प्रियांनो, त्या गोष्टीचा भुगा झाल्याशिवाय नाही का राहणार नाही. समजतंय मी काय सांगतोय? सो देवाचं वचन पॉवरफुल आहे, कारण देवाचं वचन देव स्वतः आहे. प्रेज गॉड, तुम्ही देवाच्या वचनाला जी इज्जत देताय ना, तुम्ही देवाला इज्जत देताय. त्यामुळे वचन चालू असताना कधी इकडं तिकडं उठून फिरू नका. वचन चालू असताना कोणाला कधी डिस्टर्ब करू नका. आमेन. वचन चालू असताना कधीच डिस्ट्रॅक्शन मध्ये नाही का एंटर करू नका. शैतानाला बिलकुल अलाव नका करू, कारण त्यावेळेस देव नाही का लोकांशी बोलतोय. आणि जर एखाद्या व्यक्तीला देव बोलतोय आणि तुम्ही त्या व्यक्तीला नाही का डिस्टर्ब करताय, डिस्ट्रॅक्ट करताय, प्रेज गॉड, तर तुम्ही नाही का देव त्याच्यापासून नाही का देवापासून तो काही ऐकण्यापासून तुम्ही त्याला नाही का काय करताय? डिस्ट्रॅक्ट करताय, डिस्टर्ब करताय. समजताय मी काय सांगते? सो व्हॅल्यू वर्ड इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये वचनाला नाही का व्हॅल्यू द्या. प्रेज गॉड, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये वचनाला व्हॅल्यू असेल माझ्या प्रियांनी, आय एम टेलिंग यू, तुमचं जीवन बदलून जाईल. प्रेज गॉड, तुम्ही देवावर प्रेम करता नाही का? काही लोक म्हणतात, लॉर्ड आय लव्ह यू लॉर्ड, मी तुझ्यावर प्रेम करतो प्रभू, नाही का, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो प्रभू. एकदम इमोशनल होऊन रडून रडून प्रार्थना करतात. प्रेज गॉड, देवाची प्रेमाची नाही का व्याख्या कशी आहे माहितीये का? जो माझ्या आज्ञा पाळतो तो माझ्यावर प्रेम करतो. तर तुमच्या इमोशन, तुमचे नाही का हे अश्रू काय कामाचे नाही. त्याच्या व्याख्येमध्ये बसताय का तुम्ही? तुम्ही जर आज्ञा पाळताय तर प्रेम करताय. प्रेज गॉड, तुम्ही करून दाखवा, लॉर्ड आय लव्ह यू लॉर्ड. प्रेज गॉड, ज्यावेळेस तुम्ही करून आज्ञा पाळून त्याला नाही का बोलाल ना, आय लव्ह यू परमेश्वरा, त्यावेळेस तुमच्या शब्दामध्ये वजन असणार, कारण तुम्ही ती गोष्ट केलीये. समजतंय माझ्या प्रियांनो मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? सो जसं जसं नाही का तुम्ही वचन ऐकताय, वचन तुमच्यामध्ये नाही का जागा घेते. सपोज माझ्याकडे नाही का एक बॉटल आहे, रिकामी बॉटल आहे. त्या रिकाम्या बॉटलला मी भरतोय पाण्याने. प्रेज गॉड, आणि ती भरली आहे पाण्याने. समजा पाण्याला आपण वचन म्हणू. प्रेज गॉड, आता ती बॉटल भरली आहे पूर्ण नाही का अप टू द ब्रीम, नाही का पूर्ण पाणी आता वाहत आहे, पूर्ण भरून आता वाहत आहे. त्याच्यामध्ये नाही का सपोज शत्रूने काय केलं, एक आतमध्ये बॉल टाकायचा प्रयत्न केला. तो आतमध्ये जाईल का? बारीक नाही का बॉल टाकायचा प्रयत्न. बकेट भरली समजा नाही का, बकेटमध्ये पूर्ण पाणी भरलंय, ओव्हरफ्लो होतंय. आपण नाही का छोटा बॉल आतमध्ये टाकायचा प्रयत्न करतो, तो बॉल वरतीच तरंगणार, आतमध्ये जाणारच नाही का?
कारण जागा नाही आता बकेटमध्ये, जागा नाही आता. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःला वचनाने भरलंय माझ्या प्रियांनो, शैतान नाही का निराशा टाकायचा प्रयत्न करणार, ती आतमध्ये जाणारच नाही, वरतीच तरंगणार. शैतान वासना टाकायचा प्रयत्न करणार, ती आतमध्ये जागाच घेणार नाही, जागाच नाहीये खाली. तुम्हाला माहितीये का, निराशा, राग, चिंता, वासना ह्या सगळ्या गोष्टी कधी आतमध्ये घुसतात माहितीये का? ज्यावेळेस बायबल काय सांगतं, तुम्ही स्पेस देताय, तुम्ही जागा देताय, त्यावेळेस त्या आतमध्ये घुसतायत. कळालं मी काय सांगितलं? आतमध्ये जागा, तुम्ही दरवाजा खोलल्यावर आतमध्ये येणार ती गोष्ट, राईट? तुम्ही जर नाही का तुमच्या स्वतःला वचनाने भरून घेतलंय, जागाच नाही, तरंगणार तरंगणार नंतर खाली पडणार. ओव्हरफ्लो आहे भाई, समजतंय मी काय सांगतोय? सो तुमच्या स्वतःला नाही का जितकं जास्त होईल तितकं वचनाने भरा प्रियांनो. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? वचनाने तुमच्या स्वतःला जास्तीत जास्त करून नाही का तुमच्या स्वतःला वचनाने भरा प्रियांनो. फिल युअर लाईफ विथ द वर्ड ऑफ गॉड.